मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा युनिकॉर्न ड्रीम्सच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ असणार आहे, आपला एक मित्र आहे ज्याने नुकतंच अंधेरी स्टेशनला एक खाद्यपदार्थांचं नाश्त्याचं स्टॉल उघडलंय। तर आपण आज जातोय त्याच्या स्टॉलवरती, त्याला आपण सपोर्ट करणार आहोत आणि त्याच्या स्टॉलवरती नक्की काय काय मिळतं आणि हा स्टॉल त्याने कसा सुरू केला, त्यामागचं कारण काय, हे सर्व आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत। सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला निघूया आता आपण सकाळचे आता वाजलेले आहेत 7:30 वाजले आहेत आणि त्याचा स्टॉल आहे ना सकाळी 7 ते 11 पर्यंत असतो। तर चला आपण त्याला भेट देऊया, त्याच्याकडे जाऊया आणि जाणून घेऊया सर्व काही गोष्टी। तर आता मी निघाली आहे घरातून आणि आपल्याला जायचं आहे अंधेरी स्टेशनला, कारण की जसं की मी सांगितलं की त्याचा स्टॉल अंधेरी स्टेशनजवळ आहे। वेदांत आणि त्याच्या आईने मिळून हा स्टॉल सुरू केलेला आहे। तर चला आता आपण वेदांतच्या स्टॉलवर जाऊया, त्याला भेट देऊया आणि मग त्याच्याकडूनच आपण जाणून घेऊया सर्व काही। बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर कशा आहेत काकी तुम्ही? मस्त। वेदांत तू कसा आहेस? मस्त। अच्छा, तर तुमचं नाव? शिल्पा संजय गायकवाड। तुझं? विधान संजय गायकवाड। काय सांगाल तुम्ही माझ्या स्टॉलला सगळे घरगुती पदार्थ असतात। अच्छा, शिरा, पोहे, उपमा, साबुदाणा आणि सगळ्यांना परवडण्यासारखे। हा 15 रुपये, फुल 25 रुपये। शिरा, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी। उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी भरपूर चालते आणि तुमचे सगळे पदार्थ घरगुती असतात? घरगुती। तुम्ही घरीच बनवता? स्वतः माझी मिस्टर आणि आम्ही दोघं मिळून स्वतः घरी बनवतो। अच्छा, आणि जर आपल्याला यायचं असेल तर स्टॉलचं लोकेशन काय आहे? अंधेरी स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर मेट्रो स्टेशनच्या खाली लाखेरी साडीचं शॉप आहे। अच्छा, स्टॉल आहे। अच्छा, तर मित्रांनो अंधेरी स्टेशनला जर आलात तर लाखेरी साडीच्या एक्झॅक्ट खाली त्यांचा स्टॉल लागतो। वेळ काय आहे काकी? सकाळी 6:30 ते 10:30। अच्छा, सकाळी 6:30 ते 10:30 पर्यंत हा स्टॉल असतो। तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि काकींच्या स्टॉलला एकदा नक्की भेट द्या।
तर लाईक शेअर